नमस्कार. कलरफुल लाईफ विथ SD आर्ट या आपल्या चॅनलमध्ये मी सविता आपणा सर्वांचं स्वागत करते. आपण आज काढणार आहोत खूपच सुंदर आणि आकर्षक अशी गुढीपाडव्यानिमित्त गुढीची रांगोळी. 5 ते 3 ठिपक्यांची आहे. फक्त 5 ठिपके टाकायचे आहेत आणि मग 4 टाकायचे आणि नंतर 3 टाकायचे. असे दोन्ही बाजूला आपल्याला ठिपके टाकून घ्यायचे आहेत. आणि सर्वात वरचे 2 डॉटला याप्रमाणे आपल्याला लाईन मारून परत एक लाईन मारून जोडून घ्यायची आहे ही लाईन. आणि याप्रमाणे आपल्याला वरती असा आकार द्यायचा आहे, म्हणजे आपल्याला तांब्याचा आकार काढायचा आहे इथे. आणि याच तांब्याला आपल्याला काठी काढायची आहे. तांब्यामध्ये याप्रमाणे लाईन मारून आपण इथे काठी काढून घेतलेली आहे. आणि याच काठीला जोडून आपल्याला वर्तुळ काढायचे आहेत. म्हणजे ही पुढच्या तांब्याला जोडून लाईन मारायची आणि त्या लाईनपासून या काठीपर्यंत आपल्याला असे गोल वर्तुळ टाकायचे आहेत. आणि याच वर्तुळमध्ये एक छोटं वर्तुळ आपल्याला टाकून घ्यायचे आहे याप्रमाणे. आणि या 2 वर्तुळाच्या मध्ये आणि वरती तांब्यापासून लाईन मारायची आहे आपल्याला याप्रमाणे क्रॉस लाईनमध्ये. आणि यामध्ये आपल्याला रंग भरायचा आहे, म्हणजे गुढीच्या साडीमध्ये रंग भरून आपल्याला सजावट करायची आहे. तुम्हाला जो आवडेल रंग तो तुम्ही यामध्ये भरू शकता तुमच्या आवडीप्रमाणे. याप्रमाणे आपण रंग भरलेला आहे. आणि आता किनारीमध्ये पण रंग आपण भरणार आहोत. जे आपण वर्तुळ काढलेले आहे ते किनार आहे साडीचे, त्यामध्ये हिरवा रंग मी भरत आहे. आणि बाजूने हिरवा रंग भरल्यास मध्यभागी पण एक पांढरा डॉट द्यायचा आहे आपल्याला याच्यामध्ये. याप्रमाणे आपण डॉट दिलेला आहे. आणि मधला वर्तुळ आणि डॉटच्या मधल्या जागी आपल्याला निळा रंग टाकायचा आहे, म्हणजे आणखी आकर्षक दिसेल. आणि आता आपण काठीला रंग देणार आहोत. तुमच्या आवडीप्रमाणे पण तुम्ही देऊ शकता. इथे मी लाल रंग देत आहे काठीला. याप्रमाणे आपण काठीला लाल रंगाने रंगवणार आहोत. काठीची लांबी पण थोडीशी आपल्याला वाढवून घ्यायची आहे याप्रमाणे. आणि याच्यामध्ये लाल रंग भरायचा आहे. आणि आता आपल्याला आंब्याचं तोरण काढायचे आहे गुढीला बांधलेलं. याप्रमाणे आपल्याला पानं काढून घ्यायची आहेत. 5 पानं काढते आहे मी, 2 साईडला आणि 3 मध्ये. आंब्याच्या पानाशिवाय गुढी अधुरीच आहे. आंब्याची पानं असायलाच पाहिजे. यामध्ये हिरवा रंग आपण भरणार आहोत पानामध्ये. आणि हिरवा रंग डार्क टाकायचा आणि त्यावरती पोपटी कलरने लाईन मारायची, म्हणजे आंब्याच्या पानासारखे पानं दिसतात. आणि आता गुढीला जी साडी आपण घातलेली आहे त्या साडीवरती पण आपल्याला डिझाईन काढायची आहे. म्हणजे डिझाईनची साडी आपण घातलेली आहे गुढीला. याप्रमाणे आपल्याला डॉट टाकून घ्यायचे आहे.
याप्रमाणे आपण साडीला सजवलेला आहे आणि आता आपल्याला गुढीवर जो तांब्या आहे त्या तांब्याला रंग द्यायचा आहे। बाजूने डार्क टाकायचा आणि मध्ये फेंट टाकायचा। याप्रमाणे आपण तांब्याला रंगवलेला आहे आणि यावरती आपण तांब्यावरती स्वस्तिक काढणार आहोत लाल रंगाचे। याप्रमाणे लाईन मारून आपल्याला स्वस्तिक काढायचे आहे आणि स्वस्तिक काढल्यास काठीच्या पुढे जे 2 डॉट आहेत तांब्यापासून आणि त्या डॉटपासून अशी लाईन मारून आपल्याला याप्रमाणे बत्तासे काढून घ्यायचे आहेत। लाईनवरती पांढऱ्या रंगाचे डॉट टाकायचे आणि त्यावरती थोडंसं प्रेस करायचे म्हणजे बत्तासेचा हार तयार झालेला आहे।